मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. अभंग कुणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलाय. कुणाचा? अहो तुमच्या आजाचा का माया पंजाचा? अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. मग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जर सेवेकरता निवडला तर जगद्गुरु तुकोबाराया काय सांगतात? मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. काय सांगतात? मला संतांच्या दासांच्या दासांचा दास कर. मग आता इथे एक प्रश्न असा पडतो की तुकोबाराया जर एवढे मोठे संत आहेत, एवढे मोठे संत आहेत, तर जगद्गुरु तुकोबारायांना मागणी करताना कळलं नाही का का या मागणीमध्ये आपला काहीच फायदा नाही म्हणून? तुम्हीच गणित मांडा. संतांची परिस्थिती कशी आहे? अगदी बेताची परिस्थिती आहे, गरीब परिस्थिती आहे. मग संतांची परिस्थिती जर एवढी गरीब आहे तर त्यांच्या दासांची परिस्थिती कशी असेल? त्यांच्या दासांची परिस्थिती एवढी खालावलेली असेल तर त्यांच्या दासांची किती असेल? मग संतांच्या दासांच्या दासांचा दास होण्यात नक्की फायदा काय? तर इथं तुकोबारायांचं काहीच चुकलं नाही. इथं तुमचे माझे विचार जुळले नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांचं आणि आपले विचार करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. फॉर एक्झाम्पल, एखादा कुत्रा, एक कुत्र्याला समजा 500 रुपयाची नोट सापडली बरं का. कितीची? 500ची. तर ती 500 रुपयाची नोट सापडली म्हणून कुत्रा असा विचार करेल का की बाबा रे 500 रुपये मिळाले, 500, मग आता काही भटकायची गरज नाही, आता काय करायचंय मी? आता मी मस्त घरी जाऊन तांगडं ताणून झोपणार, असा विचार करेल का तो? त्या नोटेला तो ओलांडून पुढे निघून जाईल. पुढं जाऊन जर त्याला 4 दिवसाची शिळी भाकरी सापडली तर तो धन्यता मानतो. तर त्याला वाटतं की अरे आज माझ्या पोटाचा प्रश्न सुटला. दुसरं उदाहरण असं, फॉर एक्झाम्पल, माणसाला जर 4 दिवसाची शिळी भाकरी सापडली तर माणूस असा विचार करेल का की आता मला कष्ट करायची गरज नाही? त्या भाकरीच्या बाजूने तो निघून जाईल, तिच्याकडे ढुकून पण पाहणार नाही. पण त्या माणसाला जर 500 रुपयाची नोट सापडली तर तो काय विचार करेन? निदान आजच्या दिवसाचं का होईना बाबा माझं भागलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. दोन्ही गोष्टीत फायदा होता, पण विचार करायची पद्धत वेगळी असल्यामुळं एकाला त्यात फायदा दिसला तर दुसऱ्याला त्याच्यात फायदा दिसला नाही. मग तसंच जगद्गुरु तुकोबारायांच्या मागणीमध्ये तुम्हा आम्हाला फायदा दिसला का? पटलं तर असं करा, नाही पटलं तर असं करा. रिकामा कोणी बसू नका. विठ्ठल विठ्ठल मग आता तुम्हाला आम्हाला प्रश्न असा पडेल की जर जगद्गुरु तुकोबारायांच्या मागणीत फायदा आहे तर तो काय आहे? पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते, जगद्गुरु तुकोबारायांची मागणी तर तुम्हा आम्हाला कळाली, पण तुमची आमची मागणी काय असते? गाडी, बंगला, इस्टेट, जमीन, जे काही असेल ही अशी मागणी आपली असते. मग ही जी मागणी जी तुम्ही आम्ही करतो, ही मागणी या मृत्यू लोकापुरतीच मर्यादित आहे. पुढे गेल्यावरती आपल्या सोबत येणार आहे का? नाही, सोबत येऊच शकत नाही. अरे माणूस मेलं तर कुठं जर का सोनं चिकटलेलं असेल, कुठं बोटात अंगठी फसली असेल, काय असेल, कापून काढतात पण सोबत जाऊ देत नाही. जाऊ देतात का? तुम्हाला एक मजेशीर उदाहरण सांगते मी, ऐका. एकदा एक म्हातारं मेलं. काय झालं? मेलं. तर मेल्याच्या नंतर एक पद्धत असते की ते प्रेत असं समोर झोपवतात असं, आणि अलीकडून पलीकडून इकडून तिकडून अशा सगळ्या बायका अशा बसतात आणि सगळी पुरुष मंडळी एका कोपऱ्यात असं तोंडाला हात लावून बसतात. मग या अशा शेजारी बसलेल्या बाया गपचूप बसतात का हो? अजिबात गप बसत नाही. त्यांचं रडगाणं सुरू होतं, नाही जागलं होतं ग, असं त्यांचं त्या ठिकाणी रडगाणं चालू असतं. पण ते जे म्हातारं मेलं होतं ना, त्या म्हाताऱ्याच्या अंगावर तर सगळं सोनं काढून घेतलं
आता तो श्रीमंत म्हातारा होता, गळ्यात चैन, हातात लॉकेट वगैरे वगैरे सगळं काही त्याच्या अंगावर सगळं काढून घेतलं. आणि सगळ्या बायांचं रडून झाल्याच्या नंतर शेवटी म्हातारी घरातून पळत 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 आली. आणि आल्या आल्या तिनं टपकन खाली बसली. आणि माझा नवरा ग लई चांगला होता ग, असं तसं ह्याव त्याव तिचं चालू झालं. पण हे असं रडता रडता तिच्या लक्षात आलं की अरे सगळं सोनं काढून घेतलं पण कानात बाळी मात्र तशीच शिल्लक आहे. मग तिनं आता विचार केला की पोराला सांगू कसं की बाळी काढून घे म्हणून. मग ती म्हातारी काही तुमच्या आमच्या म्हाताऱ्यांसारखी अडाणी नव्हती. तिच्याकडं थोडंसं डोकं होतं. तिनं थोडा वरच्या मजल्याचा वापर केला आणि ती अशी पोटाजवळ बसली होती, ती तशी पायाजवळ येऊन बसली. पायाजवळ आली आणि मग तिनं असं पायाला हात लावून सांगितलं, अहो कोल्हापुरी चपलीशिवाय दुसरा जोडा कधी घातला नाही माझ्या नवऱ्यानं, पण आज बिचाऱ्याला बिना चप्पलचं जावं लागतंय, आता काय करू. आता तिनं पायाला हात लावला का सगळ्यांनी असं पायाकडे बघितलं. तिथून उठली आणि कमरेपर्यंत आली. सोन्याचा करदोडा माझ्या नवऱ्याच्या कमरेला शोभत होता, चांदीचा कधी घातला नाही. काय केलं, सोन्याचाच घातला, पण आज मात्र तोही काढून घेतला, आता मी काय करू. तिथून उठली आणि गळ्यापर्यंत आली. गळ्यापर्यंत आली आणि म्हणली, सोन्याची चैन माझ्या नवऱ्याच्या गळ्यात किती शोभून शोभून दिसत होती, आज मेल्यानं ती काढून घेतली, आता मी काय करू. तिथून उठली कानाजवळ गेली. आता पायाजवळ आली म्हातारी, तर म्हातारीच्या हाताकडे आणि पायाकडे बघून लोकांनी पायाकडे पाहिलं. म्हातारी उठली कमरेपर्यंत गेली, लोकांनी कमरेकडे बघितलं. म्हातारी उठली गळ्यापर्यंत गेली, लोकांनी गळ्यापर्यंत बघितलं. आणि म्हातारी जशी कानाला हात लावायला लागली, पोरानं कानात बघितलं का रे कानात बाळी तशीच शिल्लक आहे. उठला पोरगण घेतली काढून. सांगण्याचं तात्पर्य काय, हे जे काही सोनं नाणं बंगला इस्टेट जमीन जे काही आहे, ही तुमची माझी मागणी ही या मृत्यू लोकापुरतीच मर्यादित आहे. पुढे जाऊन ही आपल्यासोबत येऊ शकत नाही. पुढे जाऊन आपल्यासोबत काय येणार आहे, आपलं कर्म. म्हणून माणसानं कर्म चांगलं करावं. जसं कर्म तुम्ही कराल असंच तुम्हाला पुढे भोगावं लागणार आहे. केले कर्म झाले तिची भोगाली, 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 उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले
केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे की उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तसं कर्म कराल तशी कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागणार आहेत. बीज बोये बबुल का तो आम कहाँ से आए. बाभळीचं जर बीज पेरत असाल तर आंब्याची अपेक्षा कशा करता. तुम्ही जसं आत्ता वागाल तसं पुढे जाऊन तुमची पिढी तुमच्यासोबत वागणार आहे. मग आपलं कर्मच चांगलं करत जा ना. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ह्या ज्या काही तुमच्या माझ्या मागण्या आहेत या फक्त या मृत्यू लोकापुरत्या मर्यादित आहेत. मग सोबत येणारं कर्म चांगलं करा. मग जगद्गुरु तुकोबर यांनी विचार केला की अरे जर का ह्या सगळ्या मागण्या या मृत्यू लोकापुरत्याच मर्यादित आहेत तर या सगळ्या मागण्या मागून माझा काही उपयोग आहे का. नाही. म्हणून म्हणजे जगद्गुरु तुकोबर यांनी वेगळ्या दृष्टीने विचार केला आणि मग जगद्गुरु तुकोबर यांनी मागणी मागितली. काय. अभंगाचं प्रथम चरण. माझा दास करी करी तयाचा, 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 माझा दास करी करी तयाचा. संत दासांच्या दासांचा, संत दासांच्या दासांचा, मग होत कल्पवारी, 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 मग होत कल्पवारी. जगद्गुरु तुकोबर यांनी काय मागणी मागितली. मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. जगद्गुरु तुकोबर यांनी मागणी केली की मला संतांच्या दासांच्या दासांचा दास कर. मग हे सगळं कशा करता. जगद्गुरु तुकोबर यांना जर दासच व्हायचं होतं तर एखाद्या मोठ्या माणसाचं दास व्हायचं. ज्याच्याकडं फार मोठी इस्टेट फार मोठा बंगला आहे सगळे, त्याच्या घरी दास होण्याबद्दल जगद्गुरु तुकोबर यांनी मागणी मागायला हवी होती. पण जगद्गुरु तुकोबर यांनी संतांच्या दासांच्या दासांचा दास होण्याची मागणी का मागितली. तर जगद्गुरु तुकोबर या सांगतात की अरे संतांचे जे दास आहेत ते भलेही गरीब असू द्या, पण जिथं संतांचे दास राहतात त्या ठिकाणी कायम भजन कीर्तन चालू असेल. आणि ज्या ठिकाणी भजन कीर्तन चालू असतं त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा उभा असतो. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग
तेथे उभा जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन कीर्तन नामस्मरण चालू असतं त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा येऊन उभा राहतो माझी भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझी भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाठी जेथे नारदा मी उभा तेथे भगवान परमात्मा स्वतः सांगतात की ज्या ठिकाणी माझे भक्त माझं नामस्मरण करत असतील त्या ठिकाणी मी उभं राहत असतो नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदये रवो मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद भगवंत स्वतः सांगतात की जिथं माझं नामस्मरण चालू असेल त्या ठिकाणी येऊन मी उभा राहत असतो मग हा सगळा जो काही खटाटोप आहे हे सगळं जे काही चाललंय हे कशा करता चाललंय भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता चाललंय ना मग जर भगवान परमात्म्याची प्राप्ती ज्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे तिथं होत असेल तर मग ते घर कुणाचं का असणार तिथं दास होण्यामध्ये काहीच अडचण नाही भगवान परमात्म्याची जर तुम्हा आम्हाला प्राप्ती होत असेल तर कुठलंही काम करायचं असलं तरी माणसानं मागं पुढं बघू नये देवानं सांगितलं जगद्गुरु तुकोबराय हो संतांच्या दासांच्या घरी तुम्ही काम करताय तिथं काय आहे फक्त नामस्मरण चालू आहे आणि मी तिथे म्हणून तुम्ही आला पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या दास होण्याची मागणी मागायला नको होती का तर त्यांच्या घरी तुम्ही कितीही काम करा कसंही काम करा पण तुम्हाला आयुष्यभर काही ना काहीतरी करतच राहावं लागणार आहे काही ना काहीतरी काम तुमच्या माथ्याला येतच राहणार आहे मग तुम्ही असं किती दिवसांपर्यंत हे काम करणार त्याला काही मर्यादा वगैरे तुम्हाला किती दिवसांसाठी त्यांचं दास व्हायचंय असं काही जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की अगदी कल्पांत जरी लोटले किती का दिवस होईना कितीतरी जन्म घ्यावे लागले तरी मी घेईन पण जर तुझं ज्या ठिकाणी नामस्मरण सुरू आहे त्या ठिकाणी तू मला जन्माला घातलंस तर मग नामस्मरण कुठं सुरू आहे संतांच्या संगतीमध्ये जिथं संत आहेत त्या ठिकाणी नामस्मरण सुरूच असतं बरोबर आहे ना तुम्ही करतात का हो रोज नामस्मरण असं करा नाही तर असं करा करता का तुम्ही नामस्मरण मागचे तुम्ही झोपले तर नाही ना करता का तुम्ही नामस्मरण मग आपण इथं थोडंसं करायचं का मग घ्या थोडंसं हातावर येऊ द्या वर येऊ द्या सगळ्यांनी घेतले वरती तुम्ही घ्या की वर असं निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया
सगळ्यांनी केलं का? काही जण म्हणले, काही जण म्हणले नाहीत, काही जणांनी टाळ्या वाजवल्या, काहींनी वाजवल्या नाही. पण ज्यानं जे कर्म केलंय ते पुढे जाऊन तुमचं तुम्हाला भोगावं लागणार आहे. ज्यांनी नामस्मरण केलं त्यांना त्याची नक्कीच प्रचिती येईल, आणि ज्यांनी नामस्मरण केलं नाही त्यांनाही त्याची प्रचिती येईल. विठ्ठल 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 असं तुम्हाला नामस्मरण करायला सांगितलं. मी सगळ्यांनी नामस्मरण केलं, पण का सांगितलं नामस्मरण करायला? तर जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा इच्छा केली की जिथं नामस्मरण चालू आहे तिथं मला किती जरी गर्भवास घ्यावे लागले, कितीतरी वेळा जन्माला यायला लागलं तरी मला चालून जाईल. देवानं सांगितलं एकदा दोनदा जन्माला येणे ही गोष्ट ठीक आहे, पण तुम्ही म्हणताय किती जन्म घ्यावे लागले तरी घेतो, फक्त नामस्मरणासाठी. म्हणे हो, अगदी कल्पांतापर्यंत जरी त्या ठिकाणी त्यांचा नोकर म्हणून मला राहावं लागलं तरी मी राहीन. किती जन्म घेईन, किती वेळा गर्भवासाचं दुःख मी सहन करेन, पण त्या ठिकाणी तुम्ही मला किती वेळा जन्मायावे हो, किती वेळा जन्मायावे हो, किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे हो, किती वेळा जन्मायावे यावे, किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे हो, किती वेळा जन्मायावे. तेव्हा भावे, तेव्हा भावे, तेव्हा भावे फजित, नित्य भावे, तेव्हा भावे, नित्य भावे फजित. किती वेळा जन्मायावे यावे, किती वेळा जन्मायावे. नित्य भावे, नित्य भावे, नित्य भावे फजिती, नित्य भावे, नित्य भावे, नित्य भावे फजिती. किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे. किती वेळा जन्माला येऊन फजिती पावण्यापेक्षा किती वेळा जन्माला येऊ द्या, पण ज्या ठिकाणी नामस्मरण सुरू आहे त्या ठिकाणी मला जन्माला येऊ द्या. मग कितीही वर्ष त्या ठिकाणी कितीही जन्म मला घ्यावे लागले तरी सुद्धा मी घ्यायला तयार आहे अभंगाचं दुसरं चरण. मग होत कल्पावरी हो, मग होत कल्पावरी हो, मग होत कल्पावरी हो,
होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. किती वेळा जन्माला यावं लागलं, किती वेळा गर्भवासाचं दुःख सहन करावं लागलं, तरी सुद्धा आम्ही जन्माला यायला तयार आहोत. पण ज्या ठिकाणी तुझं नामस्मरण सुरू आहे, भजन कीर्तन सुरू आहे, त्या ठिकाणी जन्माला घालत असशील तर. कारण आम्ही फक्त ज्या ठिकाणी तुझं नामस्मरण सुरू आहे त्याच ठिकाणी जन्माला येऊ इच्छित आहोत. मग आता दुसरा प्रश्न इथं असा पडतो की जगद्गुरु तुकोबा यांना काही माहिती नाही का संसारात सुख अजिबात नाहीये. संसारात सुख नाही हे पटवून देण्याकरता प्रमाणांची सुद्धा कमी नाही. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी. पाठीला घडी ओढाळ कवना मी शरण जाऊ. दृष्टी देईल निर्मळ धर्म दाखो सदैवाचा. देवा पर उपकारी आंधळा दृष्टी देतो. त्याचे नाव मी उच्चारी दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठी. रात्रंदिवस या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही हो, यात सुख नाही, यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसारामध्ये सुख नाहीये. अगदी संसारातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये त्या ठिकाणी सुख नाही. ही गोष्ट जगद्गुरु तुकोबा यांना माहिती आहे, तुम्हा आम्हा सगळ्यांना पण माहिती आहे. पण संसारात सुख नसूनही आपल्याला सोडावासा वाटतो का? नाही. प्रत्येकाला माहिती का संसारात सुख नाही. आजपर्यंत कितीतरी कीर्तन ऐकले असतील तुम्ही. प्रत्येक कीर्तनात एकदा ना एकदा सांगितलं जातं संसारात सुख नाही, तरी पण सोडायचा मनात येत नाही. दुःखस्य नंतरम सुखम सुखस्य नंतरम दुःखम न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम. दुःखानंतर सुख आहे, सुखानंतर दुःख आहे. नित्य सुखही लाभत नाही, नित्य दुःखही लाभत नाही. हे माझ्या जगद्गुरु तुकोबा यांना माहिती आहे. पण जगद्गुरु तुकोबा यांना दुसरी गोष्ट अशी माहिती आहे की आत्ता या ठिकाणी जरी दुःख लाभत असलं तरी नामस्मरण जर आपण केलं तर पुढे जाऊन आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबा यांनी संतांच्या दासांचा दास होण्याची मागणी मागितली. यथामती यथावकाश अभंगाच्या 2 चरणांचा विस्तार करण्यात आलेला आहे. मग एकदा सगळ्यांनी थोडेसे हात वर घ्या. पुन्हा एकदा विठोबा रखुमाई